मौजे तिळवणी देवळे रस्त्याची दुरावस्था, अवजड वाहनांनी फुटलाय रस्ता. कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या तिळवणी देवळे या रस्त्याची दुरावस्था फार बिकट झाली असून हा रस्ता झालेल्या रस्त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविणे मोठ्या जिकिरीचे ठरले आहे. विशेष म्हणजे तिळवणी शिरसगाव येथे कोपरगाव बाजार समिती अंतर्गत उपबाजार समिती असल्याने येवला तालुक्यातील गावातील शेतकरी आपला शेतीमाल या उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात आणत असे. यांचा वाहतुकीचा प्रमुख मार्ग म्हणजे देवळणे तिळवणी उपबाजार समितीपर्यंत असा आहे. परंतु अलीकडच्या काळात या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक झाल्याने हा रस्ता फुटल्याची खंत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दिली आहे. तसेच मौजे तिळवणी गावच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन या अवजड वाहनांनी फुटल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहे. काल नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना या रस्त्याची दुरुस्ती करून तत्काळ रस्ता सुरळीत व्हावा अशी आशा व्यक्त केली आहे. येवला हद्दीतील काही अवजड डंपर या रस्त्यावरून गेल्याने या रस्त्याची दुरावस्था झाल्याची तिळवणी ग्रामस्थांनी सांगितले आहे. तर संबंधितांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली असता आम्ही तत्काळ रस्त्याची व्यवस्था करतो असे आश्वासन देखील माजी जिल्हा परिषद सदस्य केशवरावजी भवर यांना संबंधितांनी दिल्याचे समजते. जर या रस्त्याचे काम दुरुस्त करून वाहतूकधारकांना मिळाले नाही तर वाहतूक बंद करण्याचा बेतात तिळवणी ग्रामस्थ असल्याचे तुम्ही अर्धा तास गाडी हळूहळू आणू लागली. आता देवळापासून इकडे येते कांदे होते तिकडे मार्केट नेले. आता तुम्हाला या रस्त्याबाबत काय वाटतं? जास्त रस्ता खराब झाला. काय केलं पाहिजे? नवीन रस्ता झाला पाहिजे. पुढे कसं एकदम खराब आहे वाटणार देवळणे बोगट्यापर्यंत. हो बोगट्यापर्यंत खराब. काय परिस्थिती आहे या रस्त्याची काय वाटतं? तर पहिले प्रथम माझी ओळख करून देतो. मी सुरेश गंगाधर शिंदे, राहणार तिळवणी. या रस्त्याची खूप अशी बिकट परिस्थिती आहे. त्या गेल्या वर्षापासून तर फारच बिकट झालेली. खूप असे खड्डे तर इतके झालेले का त्या पायी चालताना सुद्धा व्यवस्थित चालता येत नाही. मोठ्या गाड्या चालवायचं, मोटरसायकल चालवायचं हे तो विषय वेगळाच. गेल्या 1 वर्षापासून इतकी दुर्दैवी अवस्था आहे या रस्त्याची का खूप असं डंपर वगैरे जात्या, त्याने पण थोडाफार खराब झाला. आणि तसं काम होऊनही बी फार दिवस झालेले. आता ते जे डांबरीकरण झालंय 1 वर्षापूर्वी डांबरीकरण झालंय ते एकदम असं निकृष्ट दर्जाचं काम या रस्त्यात झालेले.